नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रेल्वेवर आधारित एक सिंपल प्रश्न आहे आपल्याकडे. बघा आपण कन्सेप्च्युअली समजून घेऊ अशा पद्धतीचा प्रॉब्लेम कसा सोडवायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिले 25 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 150 मीटर लांब रेल्वे 100 मीटर लांबीचा बोगदा किती वेळात ओलांडेल. बोगदा रेल्वे कशी ओलांडते त्यावरून आपल्याला अंतर किती घ्यायचं असतं हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी काय विचारलं, आपलं वेळ विचारलाय, इथं स्पीड दिली, वेग दिलाय. मग विद्यार्थी मित्रांनो, स्पीडचं सूत्र काय असतं, वेगाचं सूत्र स्पीड बरोबर काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे अंतर भागिले वेळ. विद्यार्थी मित्रांनो, स्पीड दिली, टाइम काढायचा आहे, डिस्टन्स आहे का आपल्याकडे, डिस्टन्स आहे, पण डिस्टन्स किती घ्यायचं, अंतर किती घ्यायचं ते कसं कळणार. बघा समजा हा बोगदा आहे, बरोबर का, हा बोगदा आहे आणि आपली रेल्वे इथं आहे, बरोबर का. तर रेल्वे अंतर कसं कापते, बघा रेल्वेचं स्वतःची लांबी किती आहे, 150 मीटर, बरोबर, आणि बोगदा कितीचा आहे, 100 मीटरचा. मग अंतर नेमकं किती घ्यायचं. बघा रेल्वे बोगदा ओलांडते म्हणजे काय असतं, बघा इथलं जे शेवटचं टोक आहे ते टोक इथं आलं पाहिजे, बरोबर का. रेल्वेचा जे शेवटचा डब्बा असतो तो बोगद्याच्या पुढे आला पाहिजे. म्हणजे किती ट्रॅव्हल करायला, बघा इथून एवढं 150 आणि इथून एवढं 100, म्हणजे टोटल अंतर किती आलं, 250 मीटर. किती आलं बघा, स्पीड काढायची, अंतर आलं 250 मीटर, भागिले आता आपल्याला टाइम काढायचा, टाइम आपल्याकडे नाही. स्पीड किती दिली, 25 किलोमीटर प्रति तास. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अंतर आहे आपलं मीटर मध्ये, आपल्याला किलोमीटर मध्ये स्पीड घेऊन जमल का, नाही. त्याला मीटर प्रति सेकंद मध्ये करावं लागत. मग स्पीडला मीटर प्रति सेकंद कसं करतो आपण, 5/18 न गुणतो. म्हणजे बघा 25 आहे, याला 5/18 न गुणूया, म्हणजे आपली स्पीड पण होऊन जाईल. मग चला आता काटाकाटी करू. बघा 25 एक 25, 25 10 250, 5 एक 5, 5 दोन्ही 10. आता काय राहिलं बघा, इकडे 1/18 राहिलं, इकडे 2/3 राहिलं. ती इकडे आणू अंशामध्ये, बरोबर का. इथं वरी 2 ला 2, 18 भाग करायचे, इकडे जाऊन गुणाकारात होणार. बघा टी बरोबर काय आलं, 36 सेकंद. म्हणजे आपला टाइम काय आला विद्यार्थी मित्रांनो, 36 सेकंद. पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.